नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार का याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर समोर बघूयात. कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का आणि किती जिल्ह्यात होणार हे आपण बघूया. आपल्या राज्यामध्ये एकूण 135 लाख शेतकरी आहेत. यातील बऱ्याच शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी म्हणजेच बियाणे, खते, अवजारे इत्यादींसाठी कर्ज घ्यावे लागते. या शेतीच्या कर्जासाठी हे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकांवर अवलंबून असतात. या बँका शेतकऱ्यांना 0% किंवा सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येत नाही. पीक तयार झाले की ते विकून त्यातून मिळालेल्या पैशातून कर्जाची परतफेड केली जाते. परंतु दुष्काळ किंवा अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. पिकांवर खर्च केलेला पैसा, घेतलेली मेहनत असे सर्व वाया जाऊन उलट बँकांकडून घेतलेले कर्ज दिलेल्या मुदतीमध्ये फेडले जात नाहीत. पुढील वेळेस कर्ज मिळण्यास खूप अडचण येतात. राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफीवर उद्याला विधानसभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी यातील प्रमुख मुद्दे आपण समोर बघूया. शेतकरी कर्जमाफी जाहीर करताना आम्ही जमीन धारण्याची कोणती अट ठेवली नाही, परंतु प्रामाणिक शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा हा आमचा आग्रह आहे. दुसरी अट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली त्यातील 39.43% या प्रकरणामध्ये कॅगच्या अहवालानुसार अनियमितता आढळून आल्या होत्या. तसेच एकूण 36 महिने अंमलबजावणीसाठी लागले होते. ही प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याचा निर्णय होऊ शकतो. 89 लाख शेतकऱ्यांचे 50,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होऊ शकते. 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार आहे. 50 लाख शेतकऱ्यांचा 7/12 आता हा कोरा होणार आहे. नियमित कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना 90,000पर्यंतचे अनुदान थेट बँकेमध्ये जमा होणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंतचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ होऊ शकते. इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. या दरम्यान राज्य सरकारने थकीत पीक कर्जासह 31 मार्च पर्यंत व्याजाची कर्जमाफी करण्याचा निर्णय 10 मार्च 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये 31 मार्च 2025 पर्यंत थकीत झालेल्या रकमेमधून परतफेड केलेली रक्कम वगळून आता 31 मार्च 2025 पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेल्या 3 लाखापर्यंतची रक्कम कर्जमाफीसह पात्र करण्यात येणार आहे. 1 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी, त्यापैकी 89 लाख खाते आणि 50,000 कोटी रुपये पुढील प्रमाणे विभागाची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. तसेच विभागनिहाय हा विचार केला तर मराठवाड्यामधून 6,000 कोटी रुपये विदर्भाला, तर 5,754 कोटी रुपये उत्तर महाराष्ट्रासाठी, तर 3,704 कोटी रुपये अशी कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघितल्याबद्दल.